महाराष्ट्र पोलीस भरती अंतर्गत एसआरपीएफ गट 5 दौंड लेखी परीक्षेत एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका खासगी प्रकाशकानं प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील 100 पैकी तब्बल 85 प्रश्न जसेच्या तसे उचलण्यात आले। पोलीस दलासारख्या महत्त्वाच्या भरतीचे प्रश्नच स्वतः तज्ञ अधिकाऱ्यांनी काढणं अपेक्षित असताना एकाच पुस्तकातील 85 प्रश्न प्रशासनानं घेतलेच कसे असा सवाल उपस्थित केलाय। यामुळे विद्यार्थ्यांकडून आणि विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या संघटनांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय। तर या संदर्भात एबीपी माझानं या भरती प्रक्रियेचे प्रमुख असणारे समादेशक तुषार पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात कोणतंही उत्तर दिलेलं नाहीये। दरम्यान या सगळ्या प्रकरणी विद्यार्थी संघटनेने नेमके काय आरोप केलेत आणि महाराष्ट्र पब्लिकेशन अकादमीच्या विठ्ठल बडेंनी काय म्हटलंय पाहूया। पोलीस भरतीच्या झालेल्या मागच्या 2 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये 90 ते 95 प्रश्न आमच्याच पुस्तकातून आलेले दिसतील। त्याचं कारण असं आहे की प्रश्नांचं रिपिटेशन आधीपासून खूप जास्त आहे, तेच प्रश्न येतात आणि आमच्या पुस्तकामध्ये विश्लेषण चांगलं आहे, दर्जा चांगला आहे। आता योगायोग असा झालाय की एसआरपीएफ गट क्रमांक 5 ला जो पेपर आला आहे तो आमच्या एका सराव प्रश्नपत्रिकेतून जवळपास 80च्या आसपास प्रश्न आलेले आहेत। आता त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही, आमचं कधीही भेटणं बोलणं काही नाही। जर त्याची काही चौकशी करायची असेल तर शासन चौकशी सुद्धा करू शकते। या आधी सुद्धा पोलीस भरतीसोबत इतर परीक्षांमध्ये सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत। क्लासचे संबंधित एसआरपीएफ ग्रुपशी आहेत। एसआरपीएफ ग्रुपवाल्यांनी जास्त काम नको, प्रश्नपत्रिका काढायचा कंटाळा आहे, त्यांच्याकडे ती यंत्रणा नाहीये, म्हणून कोणत्या तरी क्लासची प्रश्नपत्रिका कॉपी पेस्ट केली याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे। आणि संबंधित परीक्षेमध्ये हा जो प्रकार घडला याबाबत परीक्षेचं पुढचं भवितव्य काय? विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे या प्रकारची। संबंधित क्लासचेच विद्यार्थी फक्त या परीक्षेसाठी पास होण्याची भीती आहे, ज्यांनी ते पुस्तक वापरले तीच मुलं या परीक्षेसाठी पास होण्याची भीती आहे, म्हणून ही परीक्षा रद्द करण्यात आली पाहिजे। याविषयी तातडीने भूमिका कळवली पाहिजे किंवा नाही तर तीव्र विद्यार्थ्यांच्या रोषाला आंदोलनाला सामोरं जावं लागणार। दरम्यान या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळेंनीही ट्विट करत प्रश्न उपस्थित केलाय। एका खासगी क्लासनं टेलिग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिलेल्या नमुना प्रश्नपत्रिकेतले तब्बल 85 प्रश्न जसेच्या तसे आल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ समोर आलाय। हा व्हिडिओ जर खरा असेल तर हे अतिशय चिंताजनक आहे। एका खासगी क्लासच्या नमुना प्रश्नपत्रिकेतील 1-2 प्रश्न मूळ प्रश्न परीक्षेत येणं समजू शकते, पण तब्बल 85 प्रश्न येण्याचा चमत्कार कसा घडला याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे। आपली शासनाला विनंती आहे की कृपया आपण याची सखोल चौकशी करावी असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। निलेश, जसं सुप्रिया सुळे म्हणाल्या की 1-2 प्रश्न येणं साहजिक आहे, पण 85 प्रश्न जसेच्या तसे आले कुठे? नेमके या सगळ्या सिस्टीम मधले लूप होल्स काय? प्रज्ञा, ही खरं तर अतिशय धक्कादायक आणि गंभीर बाब आहे। एक 100 मार्काचा पेपर होतो आणि त्याच्यामध्ये 85 प्रश्न एका खासगी संस्थेनं काढलेल्या सराव प्रश्नपत्रिकेतले आहे असे कॉपी पेस्ट जर इकडे येत असतील तर हे विद्यार्थ्यांसाठी निश्चितच चिंताजनक आणि संतापजनक बाब आहे। रविवारी राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक 5 दौंड यांच्या वतीनं लेखी परीक्षा घेण्यात आली होती। इंदापूर येथील एका शाळेमध्ये ही परीक्षा पार पडली आणि या परीक्षेसाठी साधारणपणे 3500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये सहभाग घेतला होता। या संपूर्ण विद्यार्थ्यांच्या वतीनं आता एक संतापाची लाट निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतंय। सोशल मीडियामध्ये जर आपण पाहिलं तर प्रचंड प्रमाणामध्ये पोलीस प्रशासनावर या निमित्तानं टीका व्हायला सुरुवात झालेली आहे। एका प्रश्नपत्रिकेतील जी खासगी संस्था आहे तिचे प्रश्न तुम्ही आहे असे कॉपी पेस्ट 85 प्रश्न कसे काय घेऊ शकतात, अशा पद्धतीचा विद्यार्थ्यांचा या निमित्तानं सवाल आहे। एका प्रश्न 1 मार्कासाठी होता आणि 100 मार्कांचा पेपर होता। 85 प्रश्न जर एका प्रश्नपत्रिकेतील असतील तर निश्चितच जो पुस्तकाचा ज्यांना वापर केला असेल त्यांना याचा फायदा होणार आहे। त्यामुळेच या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जी प्रकाशन संस्था आहे आणि त्या ठिकाणी असणारे पोलीस प्रशासन आहे यांच्यामध्ये काही साठलोटा आहे का याची चौकशी तातडीने केली गेली पाहिजे, अशा पद्धतीची मागणी विद्यार्थ्यांच्या वतीनं होती। कारण 106 जागांसाठी पोलीस शिपाई पदासाठीची ही भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीचा हा गंभीर प्रकार झाल्याचं समोर येत आहे। एकीकडे प्रकाशकांचं म्हणणं आहे की हा केवळ योगायोग असू शकतो,
पण मात्र ज्यावेळेस टेलिग्राम सारख्या चॅनल्सवर आपण जाऊन जर पाहाल तर त्यांच्या वतीनं या संपूर्ण प्रक्रियेचं कुठंतरी आमचा वशिला असल्याचं किंवा या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कशा पद्धतीनं आपण या प्रशासनाशी जवळ आहोत अशा पद्धतीचाच दाखवण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये या संपूर्ण प्रक्रियेच्या संदर्भानं प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। विद्यार्थी संघटनांना देखील या संपूर्ण प्रकरणी आता आंदोलनाची हात दिलेली आहे। खरं तर आजचाच दिवस आहे, आजच्या दिवसाच्या अखेरपर्यंत या प्रक्रियेवर आक्षेप घेणं प्रशासनाकडून वेळ देण्यात आला होता। त्यामुळे आता या संपूर्ण प्रक्रियेत राज्य सरकार काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, कारण 3,500 विद्यार्थ्यांच्या या नोकरीचा प्रश्न जो आहे तो या निमित्तानं आता उपस्थित झाल्याचं आपल्याला दिसतंय। प्रज्ञा, निलेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।